क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तो आहे भारताच्या 140 कोटी लोकांच्या भावना, स्वप्न आणि अभिमानाचा भाग. जेव्हा भारतीय टीम मैदानात उतरते तेव्हा फक्त 11 खेळाडू खेळत नाहीत, तर संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा असतो. आणि या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा इतिहास घडवला. मेहनत, विश्वास आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय टीमने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत फक्त खेळत नाही, भारत जिंकतो. आणि म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो, जग जिंकलं भारताने. वर्ल्ड कपचा प्रवास सुरू झाला तेव्हा भारतीय टीम समोर एकच ध्येय होतं, जिंकायचं आणि इतिहास घडवायचा. इंडियन टीमने USA, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्या विरुद्ध शानदार खेळ करत सुपर 8 मध्ये सहज प्रवेश केला. फॅन्सचा विश्वास वाढत होता आणि टीमचा आत्मविश्वास. पण वर्ल्ड कपचा प्रवास हा कधीच इतका सोपा नसतो. सुपर 8 मध्ये एक मोठं आव्हान भारतासमोर उभं राहिलं. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि सेमीफायनलचा मार्ग अचानक कठीण झाला. पण हाच तो क्षण होता जिथे खरी टीम ओळखली जाते. भारतीय टीमने हार मानली नाही, उलट त्या पराभवातून शिकत नव्या जिद्दीने मैदानात उतरली. डू ऑर डाय सामन्यामध्ये भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत करून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत दबावातही मजबूत उभा राहतो. आणि त्या संघर्षातून, त्या जिद्दीच्या जोरावर टीम इंडियाने फायनल मध्ये प्रवेश केला, तोही मोठ्या दिमाखात. कारण ही फक्त एक टीम नव्हती, तर हा होता 140 कोटी भारतीयांचा विश्वास. आणि मग आला तो क्षण ज्याची वाट संपूर्ण देश पाहत होता. वर्ल्ड कप फायनल. समोर होती न्यूझीलंडची मजबूत टीम, पण भारताच्या जिद्दीसमोर कोणतंही आव्हान मोठं नव्हतं. मैदानावर तर प्रत्येक क्षण थराराने भरलेला होता. अक्षर पटेलची अफलातून फिल्डिंग, जसप्रीत बुमराहचे अचूक यॉर्कर्स आणि संजू सॅमसनची स्फोटक बॅटिंग, या सगळ्यांनी मिळून त्या सामन्याला एक वेगळीच उंची दिली. प्रत्येक रन मागे मेहनत होती, प्रत्येक विकेट मागे विश्वास होता आणि प्रत्येक क्षणामागे होता 140 कोटी भारतीयांचा पाठिंबा. आणि शेवटी भारतीय टीमने शानदार खेळ करत न्यूझीलंडला पराभूत केलं. आणि त्या क्षणी फक्त मैदानातच नाही, तर भारताच्या प्रत्येक घरात आनंदाचा स्फोट झाला. कारण त्या दिवशी जग जिंकलं भारताने.